रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे। म्हणजे हा राजीनामा केवळ दिला गेला नाही तर तो घेतलाही गेला असा स्पष्ट राजकीय संकेत या निर्णयातून दिसतो। पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, हा निर्णय अचानक झाला का, की गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागं काही वेगळंच सुरू होतं? अर्थात सुरू होतं कारण एका बाजूला अशोक खरात प्रकरणामुळे वाढत चाललेला दबाव, दुसऱ्या बाजूला पक्षाच्या आतच मतभेद आणि त्यातच झालेली ती महत्त्वाची बैठक जिथे पक्षाची प्रक्रिया हा मुद्दा केंद्रस्थानी आला। यानंतर एक फोन कॉल आणि काही तासातच राजीनामा। म्हणजे हा फक्त एका पदाचा राजीनामा नाही तर त्यामागे आहे एक संपूर्ण राजकीय घडामोडींची साखळी। नेमकं त्या बैठकीत काय ठरलं, कोणत्या दबावाखाली हा निर्णय घेतला गेला, खरंच आपल्याला दिसतं इतकं ते साधं सरळ आहे का? यावर चाकणकरांची भूमिका काय, सगळं सविस्तर बोलूया या विश्लेषणाच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। ही संपूर्ण घटना समजून घ्यायची असेल तर सुरुवात करावी लागेल अशोक खरात प्रकरणापासून। नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली। शेकडो महिलांच्या शोषणाचे आरोप, अटक आणि त्यानंतर सुरू झालेली चौकशी या सगळ्यामुळं वातावरण आधीच तापलेलं होतं। याच दरम्यान काही फोटो समोर आले ज्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातसोबत दिसत होत्या। या फोटोमुळं चर्चांना उधाण आलं। विरोधकांनी थेट प्रश्न उपस्थित केले, संबंध काय? आणि त्यातूनच राजकीय दबावाची सुरुवात झाली। चाकणकर यांनी सुरुवातीपासून आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की त्यांच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी किंवा गैरकृत्याशी माझा संबंध नाही। त्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली। पण राजकारणात केवळ भूमिका स्पष्ट करणं पुरेसं ठरत नाही, जनतेसमोर जाणारा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो। इथेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली सुरू झाल्या। पक्षात दोन मतप्रवाह तयार झाले। एक गट असा होता की लगेच राजीनामा घेऊ नये कारण त्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो, तर दुसरा गट ठाम होता, पक्षाची प्रतिमा वाचवायची असेल तर निर्णय घ्यावा लागेल। ही अंतर्गत चर्चा पुढे एका महत्त्वाच्या बैठकीपर्यंत पोहोचली। देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीत वरिष्ठ नेते उपस्थित होते। या बैठकीत एक मुद्दा ठळकपणे समोर आला, या प्रकरणामुळे सामान्य जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे। राजकारणात परसेप्शन म्हणजेच प्रतिमा ही अत्यंत महत्त्वाची असते आणि जर एखाद्या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येत असेल तर त्यावर तातडीनं निर्णय घेण्याची गरज असते। या बैठकीत हाच विचार पुढे आला। याच बैठकीत बहुतेक नेत्यांनी एकमताने असा निष्कर्ष काढला की चाकणकर यांचा राजीनामा घेणं योग्य ठरेल। आणि इथेच या संपूर्ण घडामोडींचा टर्निंग पॉईंट ठरला। या निर्णयात सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरते कारण राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते। म्हणजेच हा निर्णय केवळ संघटनात्मक नव्हता तर तो राजकीय पातळीवर ठरवलेला होता। त्यानंतर घटनांची गती वाढली। शुक्रवारी सकाळी चाकणकर आणि सुनेत्रा पवार यांच्यात फोनवर चर्चा झाली आणि या चर्चेनंतर काही तासातच रात्री उशिरा राजीनामा सादर करण्यात आला। इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना वैयक्तिक कारण नमूद करण्यात आलं होतं, पण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताना कारणाचा उल्लेख टाळण्यात आला। फक्त 2 ओळी आणि शांतपणे निर्णय। यावरून असं दिसतं की हा निर्णय वाद वाढू नये म्हणून नियंत्रित पद्धतीने घेतला गेला। दरम्यान या प्रकरणाचा परिणाम केवळ एका पदापुरता मर्यादित राहिला नाही। राजकीय वर्तुळात आता पुढचा प्रश्न चर्चेत आहे, आता चाकणकर यांच्या जागी कोण? अगदी दोन्ही पदावर तर महिला आयोगासाठी वैशाली नागवडे यांचं नाव चर्चेत आहे, तर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रतिभा शिंदे यांचं नाव पुढे येत आहे। या दोन्ही नावांमुळे एक वेगळा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, म्हणजे नव्या चेहऱ्यांद्वारे प्रतिमा सुधारण्याचा हेतू। म्हणूनच इथे रुपाली पाटील ठोंबरे असो किंवा राष्ट्रवादीतील इतर प्रमुख महिला नेत्यांची नावं समोर आली नाहीत, त्यांची प्रतिमा आक्रमक आहे। दुसरीकडं तपासाचं सावट अजून कायम आहे। देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। तसेच संबंधित ट्रस्टच्या संचालकांची चौकशी देखील होणार असल्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे पुढील काळात या प्रकरणाची व्याप्ती किती अजून वाढण्याची शक्यता आहे। राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ही घटना केवळ अनेक स्तरांवर परिणाम करणारी आहे। एक म्हणजे पक्षाच्या प्रतिमेवर थेट परिणाम झाला आहे, दुसरं म्हणजे अंतर्गत एकमत कसं तयार केलं हे यातून दिसून येतं, आणि तिसरं म्हणजे विरोधकांना सरकारवर हल्ला करण्यासाठी एक मुद्दा मिळाला। विरोधक या प्रकरणाचा वापर करून नैतिकतेचा मुद्दा उचलू शकतात, तर सत्ताधारी पक्ष याला तपास सुरू आहे असं सांगत बचावाची भूमिका घेऊ शकतो। याचबरोबर महिला सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर राजकारण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। या सगळ्या घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट होते, राजकारणात केवळ तथ्य नाही तर प्रतिमा, वेळ आणि निर्णय यांचं व्यवस्थापन अधिक महत्त्वाचं ठरतं। आता पुढे काय होणार, तपासातून नेमकं काय बाहेर येईल आणि नवीन नेतृत्व कोणाकडे जाईल, आणि सर्वात महत्त्वाचं या निर्णयाचा आगामी राजकारणावर काय परिणाम होणार हे सगळं अजून स्पष्ट व्हायचं आहे। तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा तुम्हाला राजकीय दबावाचा परिणाम वाटतो का, की पक्षाच्या आतल्या मतभेदांचा हा परिणाम आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली भूमिका कायम असणारच आहे। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।